मीरा भाईंदरमध्ये पोलीस भरती दरम्यान उमेदवारांचे मेगा हाल होत आहेत। उमेदवारांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे। लोकशाही मराठीनं रियालिटी चेक केला आणि हा मुद्दा सभागृहात विधिमंडळ परिसरात उपस्थित झालेला आहे। भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी या मुद्द्याला स्पर्श केला आहे। मोठ्या संख्येने युवा त्या शहरात येत असतात आणि बऱ्याच वेळेला हे चित्र त्या ठिकाणी दिसतं की त्यांच्या हाल त्या सगळ्या सोयी अभावी होतात। दरवेळेला आम्ही या विषयामध्ये मागणी करतो की जेव्हा जेव्हा हे निदर्शनाला येतं त्यावेळेला ती सोय व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करत असतो। मीरा भाईंदरमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सुद्धा तिथे काय व्यवस्था सगळ्यांसाठी करता येईल याचा प्रयत्न करू आणि सरकारकडेही आज आम्ही बोलून मागणी करू की त्यांची त्या ज्या कालावधीमध्ये हे विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत त्यांना किमान व्यवस्थित त्यांच्या निवाऱ्याची आणि त्यांना काही खाता येईल त्यांच्या फूडची व्यवस्था व्यवस्थित करावी ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करावी। पोलीस भरतीच्या उमेदवारांचे हाल तुम्ही सांगितले, पण पोलिसांकडे एफआयआर द्यायला जाणाऱ्या आमदारांचे काय हाल मरीन ड्राईव्ह पोलीसवाल्यांनी केले हेही तुम्ही पाहिले की पोलीस भरतीच्यासाठी जाणाऱ्या मुलांचे होत असलेले हाल आणि पोलिसांकडे न्याय मागायला जाणाऱ्या आमदारांचे होत असलेले हाल ह्या दोन्ही बाजू सारख्याच आहेत। त्यामुळे पोलीस भरतीचं तुम्ही मीरा भाईंदरचं जे हृदयद्रावक चित्र दाखवलं ते निश्चितच शोभनीय नाही आणि मला विश्वास आहे की राज्याचे गृहमंत्री त्याला गांभीर्याने घेऊन त्यासाठी काही ना काही पर्यायी व्यवस्था करतील। मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील आणि पोलीस आयुक्त कार्यालयानं ही भरती प्रक्रिया चालू केलेली आहे। 25 मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू होणार आहे। मी अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी आता चर्चा केली आणि त्यांना स्पष्टपणे सूचना केल्या की काही खाण्यापिण्याची व्यवस्था हवे तर मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून किंवा काही एनजीओज आमचे जे आहेत त्यांच्या माध्यमातून करण्याच्या सूचना आमच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या शिवसैनिकांना दिलेल्या आहेत। 25 मार्चपर्यंत ज्या ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करावी अशा सूचना मी दिलेल्या आणि आजपासूनच कारवाईला सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।